मतदान मिळून बी मला 800 मतदान 1000 मतदान मला जास्त आहे. मग त्यानंतर मी माझं पूर्ण पॅनल निवडलं. पॅनल निवडल्यानंतर गावामध्ये अशी चर्चा ऐकायला भेटली की योगेश चौधरी निवडून आला, कॉन्ट्रॅक्टरांना योगेश चौधरीकडे जायचं नाही, कोणी कामं कोणी नगरपालिकेत टाकायचं नाही, कोणी जाऊ नये कोणी नगरपालिकेत, असं तसं दम दिला गेला. आता कोणी दम दिला काय दिला हे काही मला माहिती नाही, पण गावातली ही चर्चा आहे. त्यानंतर आमच्या पद्धतीने आम्ही कामांना लागलो. लोकांचा एकच रोष होता की रस्ते आमदार साहेबांनी कामं मंजूर केले, ते कामं सुद्धा पाणी पुरवठ्याची योजना भाग्यश्री योगेश चौधरी आता जे नगराध्यक्ष आहेत ते उपनगराध्यक्ष होते, त्या टायमाला ठराव मध्ये त्यांनी सर्वांनी कामं मंजूर केलेले कामं ते प्रशासक पिरियड मध्ये कामं मंजूर झाले. प्रशासक पिरियड मध्ये कामं मंजूर झाले. आमदार साहेबांचा आम्हालाही फोन आले, आम्ही बी त्या उद्घाटनाला हजर होतो, पण ते कामामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आमदार साहेबांनी दिलेला नव्हता. कारण आमदार साहेबांचं असं म्हणायचं तिथं एक कोण टपऱ्यावर बसून राहतो, तो कोण व्यक्ती येतो तोच कानं भरायचं काम करतो. दिवसभर उठला का तो आमदारांचं कानं भरायचं तेच काम करतं. त्याचे दुकानं कसं चालतील हे विचार करून चालतात. त्यांचे आयुष्य ना त्या गोष्टीला जाणारच आहे, त्यांचं आयुष्य पुढे तेच जाणार आहे. ते जे आमदारांचं कानं भरतात आणि कानं भरून भरून ते तेव्हा बी प्रशासन पिरियड मध्ये कानं भरले, आज सुद्धा आमदार साहेबांचं कानं भरता येते आणि आमदार साहेबांना सांगून देता कानात आमदार साहेब ते घेऊन चालतात. हे बी चुकीचं आहे. आमदार साहेबांनी शहानिशा करायला पाहिजे की हे काय होतं, हे बरोबर आहे का, हे खोटं बोलताय का काय बोलताय, काय विचार करत नाही. मी नंतर मग माझं 15-20 दिवस झाले, आम्ही एक मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये जसं गावांना थोडं प्रॉब्लेम होता, पाणी पुरवठा योजना ही सुरू होती गावात, त्यांनी पूर्ण गावात खड्डे करून ठेवले, हे सर्व गावाल्यांना माहिती. आम्ही स्टार्टच त्या मीटिंग घेतल्यानंतर पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही तो विषय घ्यायला लावला. तो विषय घेतल्यावर त्या लोकांना पर डे 33,000 रुपये आम्ही त्यांना दंड ठेवला. एका दिवसाचं दंड, तुम्ही काम सुरू करणार नाही, बरोबर काम करणार नाही, 33,000 रुपये रोजचं दंड आकारण्यात आला. मग दुसरी मीटिंग ठेवली आम्ही, त्याच्यामध्ये ड्रीम कंस्ट्रक्शन वाल्यांनी कामं नाही केलेले होते. उदिसन दादा बी बापजी तिथं राहतात, त्या एरियात रस्ते बरोबर नाही आहेत, तर त्या एरियात त्या ड्रीम कंस्ट्रक्शन वाल्यांचं कामांचा बी ठराव घेतला आम्ही, विषय घेतला. त्यांनी बी काम बरोबर केलं नाही, त्याला बी नोटिसा दिल्या. त्यानंतर माहेरवाल्यांना बी नोटिसा दिल्या. आम्ही वैयक्तिक लोकांचा विचार करून सर्व कामं करत होतो. आम्ही काय स्वतःचा फायदा करत नव्हतो, असं यांना नोटीस दिली म्हणून आम्हाला काय तिथून फायदा आहे का, त्यांना काय नोटीस दिली, पण लोकांना त्रास होत होता. तो लोकांची मानसिकता होती की या लोकांना, हे कॉन्ट्रॅक्टर लोक आमदार साहेबांच्या नावाखाली आमदार साहेब, आणि त्यांनी आमदार साहेबांना कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांजवळ पार्टनर नाही, पण हे कॉन्ट्रॅक्टर लोक आमदार साहेबांना पार्टनर आहेत असं करून हे विचार करून दाखवत आहे. आणि ते विचार करून दाखवल्यानंतर आमदार साहेबांचं नाव तिथं बदनाम झालं. यांनी आमदार साहेबांचं नसताना, पार्टनर नसताना आमदार साहेबांचं नाव घेऊन चालले. आणि आमदार साहेब हे पूर्ण रस्ते असे रस्ते बनवले त्यांनी, ते आता तळा पडलेले सर्व रस्त्यांना. एवढे 22 करोडचं काम बिल काढून घेतले, 22 करोडचं त्यांनी. इकडे पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे, पाणी पुरवठ्याची योजनावाल्यांनी कामं सुरू नाही करत होतं, आम्ही त्याला नोटिसा देत गेलो, त्याला दंडाची कारवाई सुरू आहे. त्यानंतर सेकंड मीटिंग झाल्यानंतर आम्ही त्याला डबल दंड करायच्या कारवाईसाठी मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये बीजेपीचे आणि शिवसेनेचे लोकांनी असं सांगितलं की डबल दंड देऊ नका, एक मीटिंग थांबून घ्या, नंतर नाही काम सुरू केलं तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. मग परत आम्ही एक मीटिंग तो विषय तहकूब केला. दुसऱ्या मीटिंगला आम्ही तो विषय घेतला. तो विषय घेतल्यानंतर त्याला डबल दंड दिला आम्ही. तर डबल दंड दिल्यानंतर त्यांनी कामं चालू केले. त्याचे 22 लाख रुपये त्याला बी दंड दिलं. इथं कॉलेज रस्त्यावर कॉलेज रस्त्यावर मला वाटतं भूमी कंस्ट्रक्शन वाल्यांनी, राजेंद्र भोईनी काम केलेलं आहे, त्याला सुद्धा 22 लाख रुपये दंड दिलाय आम्ही. 20,70,000 रुपये त्याला बी दंड दिला कॉलेज रस्त्याला आम्ही. त्यानंतर आम्ही 22 लाख रुपये याला दंड दिला पाणी पुरवठा योजनेवाल्याला, आणि ते दंड अजून सुरूच आहे. आम्ही सर्व कामं लोकांच्या हिताचा विचार करूनच कामं करतोय. आम्ही लोकांना काय त्रास आहे हे आम्हाला कळतं, तर नाही कळत असं नाही. जे लोकांनी प्रशासक पिरियड मध्ये घनकचऱ्याचे टेंडर बंद करून ठेवलेला होता आणि ते पैसे तिजोरी पूर्ण खाली करून ठेवली होती, त्या लोकांचं आम्ही त्याच पैशांमध्ये आम्ही सर्व नगरपालिकेचं कामं चालवत गेलो. त्यानंतर आम्ही 21 तारखेला जेव्हा निवडलो होतो, 31 डिसेंबर पावतो प्रमाण घेणं, मला डीपीओ साहेब ने मला कॉल केला की आपल्याला कामं तुमच्या इथं 6.5 करोडचं कामं दिलं जात आहे नगरपालिकेला. तर मी तिथून फोन केला तर यांनी नगरपालिकेला जे लोकांची आवश्यकता आहे
जसं हरिओम नगर आहे, कोणतं श्रीराम नगर असेल, कोणते यशनगर, तर इथं गावातल्या कॉलन्या असतील, रस्ते असतील, यांनी कोणत्याही कामाचे ठराव केलेले नाही, कोणत्याही कामाच्या तांत्रिक मान्यता घेतली नाही, कोणतंच काय घेतलेलं नाही. आणि प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला जमा नव्हता. मग मी त्याला विचारलं, बाबा हे जमा कोणते प्रस्ताव तिथं आहेत? मला 30 तारखेला फोन आला होता. मी 30 तारखेला त्यांनी मला सांगितलं, एक माजी नगराध्यक्षांच्या इथं एक सुरक्षा भिंत होती, ती मंजूर केली आम्ही. इथं खैडी नदीला लागून 2 सुरक्षा भिंत मंजूर केल्या. आणि जे वारंवार मी स्वतः उपनगराध्यक्ष असताना, माझी मिसेस असताना सुद्धा आम्ही 2 रस्ते जे दांडक्यावाड्याच्या लोकांना आमराई फळीमध्ये तिथं प्रॉब्लेम होता, ते 2 रस्ते आम्ही 1.5 करोडचे मंजूर केले. मग ते संपायला येऊन गेले, सर्व कामं संपून गेले. आम्ही एवढंच चुकी केली, आम्ही नारळ फोडले नाही. आम्ही शोध, जसं कोणी एक बॅनर कोणीतरी लिहितं, तो तुम्ही ऍड करत नाही, आम्ही ऍड कोणाचीच करत नाही. आम्ही त्या एरियावाल्यांना कळतं की हे काम करताय बॉस, फक्त एवढं आम्ही चुकलं ते. आता इथं पुढे आम्ही ऍड करू का आम्ही काम करतोय बॉस? आम्ही काम करत गेलो. त्यानंतर मी स्वतः मनाने काम केलं, म्हणजे नोटिसा दिल्या, परंतु आमदार साहेबांनी पाठपुढे आमदार साहेबांनी मी इलेक्शनचा 8 महिन्या अगोदर राजेंद्र गावित यांच्याकडनं मी एक शाळा घेतली. ती शाळा होती आमलाडची. ती शाळा घेतल्यानंतर संस्थांमध्ये माझी मिसेस आहे, माझे वडील आहेत, त्यांची तब्येत खराब आहे. 5 महिने ते लिलावतीला ऍडमिट होते. ते माझे वडील, माझी आई, मी, माझे मित्र आहेत जैन लोक, 3-4 लोक ते आहेत त्याच्यामध्ये. असे आम्ही लोक डायरेक्टर आहेत तिथं. आणि आम्ही इमानदारीत काम करतो. कोणत्याही मी संस्था विकत घेतली, स्थलांतर हस्तांतरचं प्रकरण मी घेतल्यानंतर मी सुरू केलं, पण इलेक्शन लागल्यामुळे तो थोडस प्रॉब्लेम आल्यामुळे, राजकारणात राहिल्यामुळे ते प्रकरण थोडं स्लो झालं. परंतु आमदार साहेबांनी त्या शाळेबद्दल कंप्लेंट केली. की यांनी शिष्यवृत्तीचे पैसे हे खाऊन गेले, असं बोगस भरत्या केल्या, त्यानंतर यांनी पगार बोगस काढताय. मी कोणतीही भरती केलेली नाही, कोणतेही शिष्यवृत्तीचे पैसे खाल्लेले नाही. आम्ही शिष्यवृत्तीचे पैसे जे बी येतात ते डायरेक्ट मुलांच्या अकाउंटला जातात. त्यानंतर मी एकही कर्मचारीकडनं 1 रुपया घेत नाही. त्यांना असं बोललं जात नाही की तुम्ही, उलट त्यांना लागले तर मला सांगा, तुम्हाला पैसे देतो मी, तुम्हाला खर्चाला काय लागत असेल तर मी कोणाकडनं पैसे मागत सुद्धा नाही. आणि आदिवासी लोक तिथं मुलं आहेत, त्यानंतर तिथं बिबट्या निघतो हे मला मान्य आहे. बिबट्या निघतो, पण तो बिबट्या बंद झाला. आम्ही तिथं काय असतं तर जाळून द्यायचं, त्याच्यामुळे वास नाही यायचा नाही तिकडे. परंतु किती एखादा मुलाला प्रॉब्लेम येतो, आम्ही इमर्जन्सी तर सर्व प्रस्ताव तयार करून आम्ही दाखल केलेला होता. आणि त्याच्यामध्ये ते प्रकरण आमदार साहेबांनी ते प्रकरण उचललं. ते उचलल्यानंतर संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा. आता मला सांगा, संस्था चालकाच्या याच्यामध्ये काय संबंध आला? मुख्याध्यापक तिथं आहे, तिथं आदिवासी 5 लोक तिथं नोकरीला आहेत, 2 जय भीम आहे, 1 ओबीसी आहे. तिथं 5 लोक आदिवासी, त्यांना बी ते कर्मचारी आहेत, ते मी काय भरलेले आहेत, ते राजेंद्र दादांनी भरलेले आहेत. आणि ते जे भरलेले कर्मचारी, मी जी संस्था पूर्ण घेतली त्याच्यामध्ये माझं काय दोष आहे? आणि मी ते स्थलांतर हस्तांतर करतो जे, ते प्रकरण दाखल करण्यासाठी साहेबांनी, हे आमदार साहेबांनी हे दाखवलं. शाळा नसतानाही विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, पोषण आहार, शिक्षकांची नियुक्ती आणि अनुदान लाटले आहे. संस्था चालकाने आदिवासींची फसवणूक केल्यामुळे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा. जिल्ह्यातील फक्त कागदावर सुरू राहणाऱ्या शाळांची चौकशी झाली पाहिजे, राजेश पाडवी यांची मागणी. तळोदा तालुक्यातील आमलाड येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून अनेक वर्षांपासून शाळा सुरू असल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात ती शाळा अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. कागदोपत्री विद्यार्थ्यांची नावे, शिक्षकांची नियुक्ती, पोषण आहार, पगार, शिष्यवृत्ती आणि शाळेच्या अनुदानाच्या नावाखाली शासनाची फसवणूक केली असल्याने संबंधित संस्था चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले. या प्रकरणाची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी तात्काळ चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर निधी अपहार केल्यामुळे संबंधितांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे कागदोपत्री सुरू असलेल्या इतर शाळांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत असून या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. शिक्षण विभागामार्फत अनुदानित शाळा आहे,
त्या शाळेमध्ये काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी म्हणजे पुढे त्या ठिकाणी गॅरेजेस वगैरे आहे, मालमत्तेची शाळा आहे. बिबट्याने त्या शाळेमध्ये आज त्याची माहिती आम्हाला मिळाली म्हणून त्या शाळेमध्ये बिबट्याचा आपण विद्यार्थी कुठं राहतात त्याबद्दल आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे अधिकारी सर्व जिल्हा परिषद अधिकारी गेले, त्यांनी एक पंचनामा केला. त्यामध्ये दिसून आले त्या ठिकाणी शाळा बंद आहे, परंतु त्या शाळेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी नोकरी करण्याचा रेकॉर्डवर आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी शिकण्याचा रेकॉर्डवर आहे आणि त्यांना भोजन देखील दिलं जातं असं रेकॉर्डवर आहे. आणि आमचा आदिवासी विभागाचा फंड त्याच्यामध्ये शिक्षण विभाग त्याला सर्व अनुदान देतं, परंतु त्या ठिकाणी शिष्यवृत्ती जी आहे आदिवासी विभागामार्फत दिली जाते. त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही उपस्थित केला, त्यानुसार साहेबांनी तक्रार केलेली आहे. दिसून होते रेकॉर्डवर आणलेले लवकरात लवकर त्याच्यावरती जो संस्था चालक आहे त्यांनी खोटी माहिती त्या ठिकाणी दिली असेल, शिक्षण विभागाची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावरती चौकशी करून आतापर्यंत त्यांनी जी काही शिक्षकाला त्या ठिकाणी पगाराचं नाव वगैरे करून पैसे घेतले वाटले आणि टीचिंग नाव आमचे पगार घेतले. त्याचबरोबर आमची आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती मुलांची 29 मुलांच्या नावाने गेलेली असतात तिची आतापर्यंत त्यांनी पगार देखील किती वर्षापासून गेले एवढे सर्व वस्तूने त्याच्याकडे करण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, आदिवासी मुलांच्या विषयातले करण्यासाठी देखील दाखल व्हावी. त्यांचं अंतराची वटिदारी उभारलेले आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी नाही, त्या ठिकाणी शिक्षक पण देखील नाही, फक्त इमारत टाकून त्या ठिकाणी असं केलेलं आहे असं आम्ही त्याला लावून दिलेलं आहे. म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होते मागणी राज्य ठिकाणी करतोय. मागणी त्या मीटिंगमध्ये देखील करण्यात आली आहे. त्याच्यानुसार शासन कधी पण कारवाई करते फक्त लवकरात लवकर कारवाई होते मागणी दमदाटी झाली आणि नंतर बाहेर पत्रकार परिषद घेतली गेली. पत्रकार परिषद घेतल्याला गेल्यानंतर नगर सीओनी त्या टायमाला एक पत्रक काढलं विभाग प्रमुखांना की या नियमाप्रमाणे काम करावं. मी त्या क्षणी कलेक्टरचं हे पत्र जसं आलं तसंच मी सीओला व्हॉट्सअपने मी लगेच सीओला कळवलं की कोर्टाचे स्टे झालेले आहे, त्यांना कोर्टाचे स्टे झाले. त्याला म्हटलं याला काय फरक पडणार नाही, हा काय 3 वर्ष परिषद पिरियडमध्ये राहून चुकलेला व्यक्ती, त्याला फक्त काय पाहिजे पैसा पाहिजे फक्त त्याला. मग मीनी काय केलं, मीनी सरळ मी एक अर्ज कलेक्टर मॅडमांकडे केला. 4/6 ला अर्ज केला. 4 तारखेला अर्ज केल्यानंतर कलेक्टर मॅडमांनी एक पत्रक काढलं. नंतर कलेक्टर मॅडमांनी पत्रक काढलं आणि कलेक्टर मॅडमांनी पत्रक काढून 4 तारखेला पत्रक मी अर्ज केला की हायकोर्टाचे असे स्टे आहे तर तुम्ही हे पत्र ऑलरेडी स्टे 19 ला स्टे दिले गेले, तुम्ही असं पत्रक काढू शकत नाही. तर कलेक्टर मॅडमांनी 19 तारखेला 5 तारखेला मेल केला नगरपालिकेला 3 वाजेपर्यंत. तिथं मेल आला का कोर्टाचे स्टे आहे 22. आजही कोर्ट मध्ये स्टे दिसतोय तरी तुम्ही कोर्टाच्या अधीन राहून काम करावं. तरी सीओ शांत बसलेला होता. नंतर मग पेपरात आलं, घरपट्टी वाढली. घरपट्टी वाढण्यासाठी योगेश चौधरी कोणत्या पद्धतीने जबाबदार आहे किंवा नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी किंवा आमची बॉडी कोणती जबाबदार आहे, आमची बॉडी कोणतीही जबाबदार त्या गोष्टीला नाही. का हे आम्हाला बोलायचं. जेव्हा हे पत्रक निघाल्यानंतर सीओ ते म्हणताय की तुम्हाला अधिकारच नाहीये नगरपालिकेत आमदारांचं पत्राच्या आधारावर, तर आम्हाला अधिकार नाही तर आम्ही काय बोलणार सीओला. आम्ही सीओला कोणत्या शब्दाने बोलू की तू हे काय येलं. मग आम्ही ठराव करून करू शकलो असतो, परंतु ठराव करण्यासाठी सर्व नगरसेवक लागल्याचे सर्व प्रेमात झालं असतं. परंतु हे असे पत्रक काढले. मग आम्ही विचार केला की आपण या पद्धतीने जाण्यापेक्षा यांना जे बडबड करायचे ते बडबड करू देईल ना. जेव्हा ते कुठे गेले ते आता कोणत्या हिशोबाने आम्ही नगरपालिकेमध्ये हे केलेले आम्ही. त्यानंतर सुद्धा जे 3 तारखेला कलेक्टरनी डीपीडीसी यांनी 3 तारखेला जी मीटिंग घेतली त्या मीटिंग मध्ये हा जो घर मोजणारा याचे 4 तारखेला 20 लाखाचे बिल काढलं आमची सही न असताना. का हे असे बिल काढायचे होते का. मी त्या गोष्टीला जे विरोध करत होतो ते बिल काढले गेले. तिथं 5-6 लोकांचं बिल काढले. जे कामांची क्वालिटी नाही त्या कामांची बिल काढले गेले. त्यानंतर तुम्ही ते 20 लाख रुपये बिल काढले, ते बी नफा फंड मधून पैसा काढला 20 लाख रुपये. पहिले अगोदर तर नफा फंड मध्ये पैसा नाही, लोकांचं काम करायचे तिथं आणि त्याच नफा फंड मधून 20 लाख रुपये दिले 4 तारखेला 4/5/2026 ला.
भाऊ एक प्रश्न आहे, बोलो। तुमचा अधिकार नसताना बिल कसं काढायला दिलं? वैसा नहीं है, ये जो कलेक्टर मैडम ने पत्र दिया था ना आमदार के पत्र के बेस पे, हम्म, आमदार ने क्या बोला कि इनको अधिकार नहीं, नगर अध्यक्षों को, ये जीआर निकलेला शासन का परिपत्रक है, तो इसके आधार पे तुम्हारे को काम करने का अधिकार नहीं है। पण कलेक्टरों ने वो पत्र के बेस पे जैसे पत्र निकाला उसके ऊपर स्टे दिए करो हाई कोर्ट में। पर नियम क्या बोलता है, ऑलरेडी 2 कोर्टों ने कभी स्टे पहले से देके रखेले, तो बाद में नियम बदल नहीं सकते जब तक कि कोर्ट का निकाल नहीं लगता जब तक के। तो इसलिए कोर्ट क्या बोल रही है, ऑलरेडी हमने स्टे दिया है, तो ये जो अभी नया निकाला है, राजपत्र निकला है, इसको कोई महत्व नहीं। ऐसे वकीलों का बोलना है, हमने जो रिटायर्ड जज को पूछा वो हिसाब से। तो बाद में जब 19 को भी स्टे दिया ना, 19 को 2 लोगों को स्टे दिया, या अभी मुझे स्टे दिया, अभी इतने लोगों को भी स्टे मिल जा रहा। तो इन्होंने 3 तारीख को पत्रकार परिषद तुम्हारे लिया, तो 4 तारीख को बिल निकाला ना इन्होंने, 4 तारीख को बिल निकला ना, 5 तारीख को मेल आया कलेक्टर मैडम का, 5 तारीख से प्रकरण सब रुक गया। 5 तारीख के बाद में रुकने के बाद में भी उसको इतना दबाव था अकाउंटेंट को कि तू बिल निकाल ही वैसा, तो अकाउंटेंट की तबियत खराब हो, उसने मेडिकल वजह डाल के चले गया वो आदमी। अकाउंटंट 20 दिवस मेडिकल वजह टाकून पळून चालला गेला, टेन्शन मुळे त्याची तब्येत खराब झाली, छाती दुखायला लागली। तर मला सांगा, तुम्ही ड्रीम कंस्ट्रक्शन वाल्याचं कामांचं बिल निघत, तुम्ही गावात तुम्ही चला आला, तुम्हाला दाखवतो किती खड्डे पडले, किती रस्ते खराब झालेले आहेत। मला एवढं काम करू द्यायला पाहिजे, तो एवढं काम रोखण्याचे प्रयत्न करताय। मला या अडथळा टाकून मी कोर्ट कचेरी करू, माझ्या वडिलांची तब्येत खराब, 2-2 दिवस हप्त्यात तिथं राहायचो, दर हप्त्याला 2 दिवस मुंबईला जायचं, मंत्रालयात बी जायचं, वडिलांजवळ बी दाखवायचं, नंतर 4 दिवस मी लोकांसाठी द्यायचे इथे। आता केलं काय मी, मला तेच कळत नाहीये। मी तुमच्याकडनं बी तिकीट मागितलं, तुम्ही मला नगरसेवक म्हणून तिकीट बी द्यायला तयार नाही। मी केलं काय तेच मला कळत नाही। आणि आमचे नगरसेवक असे निवडून आलेले आहेत की जे बिचाऱ्यांना 50 काय बाकीचं कळत बी नाही, असे नगरसेवक बाकी जे तरी कामं करताय, लोकांचं कामं करतायत। गटबाजीमुळे घेतला होता हा पहिला प्रश्न। आपण म्हणता की भाजपमध्ये काही नेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत आपल्याकडे कोणते ठोस पुरावे आहेत का, हा दुसरा प्रश्न। अजित पवार यांच्या पक्ष निवडीचा नेमका तुमच्या त्या टायमाचा ठोस निर्णय का, हा तिसरा प्रश्न। हे 3 प्रश्न। एक प्रश्न विचारा, मी एक प्रश्नाचं उत्तर देतो। ओके, आपण भाजप सोडण्यामागे नेमके कारणे कोणती होती, हा निर्णय वैचारिक होता का, आणि आपलं अस्तित्व संपवण्यामागे नेमका कोणाचा कारस्थान होता? मी आमदार साहेबांचं इलेक्शन असताना, आमदार साहेबांचे इलेक्शन 19 मध्ये मी आमदार साहेबांना काय मदत केली ते आमदार साहेबांना सुद्धा माहिती आहे। त्यानंतर 2024 ला आमदार साहेब उभे राहिले, मला तिथं असं बोललं जात होतं, जे काँग्रेस मधले लोक जे बीजेपी मध्ये प्रवेश केले, हे लोकांचं असं म्हणणं होतं योगेश चौधरीच्या वाडामधून वोटिंग कमी पडली आहे इनाताईंना माझ्या वाडामधून जास्त वोटिंग होती, पण जो व्यक्ती त्या वाडामध्ये आता पडलाय त्याच्या वाडामध्ये त्यांनी बूथचे वोटिंग दाखवून द्यावी, त्याला वोटिंग बीजेपीला जास्त आहे का काँग्रेसला वोटिंग जास्त आहे। माझ्या वाडात जास्त वोटिंग होती, आमदार साहेबांची दिशाभूल केली गेली। आमदार साहेबांनी इलेक्शन असताना मला 4दा फोन करून बोलले की तुम्ही बूथच्या याद्या घ्या, पण तिथले ते मानसिकता जे ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या सोपल्या त्यांची मानसिकता नव्हती की माझा पावतं बूथच्या याद्या येणं। त्यानंतर मिनी इथं भरभाड समाजाची मीटिंग होती, त्याच्यामध्ये आमदार साहेबांना सुद्धा बोलवलं गेलं होतं, आमदार साहेबांनाही बोलवलं गेलं होतं, तिथं राजेंद्र गावितला सुद्धा बोलवलं गेलं होतं। त्या बोलवलं गेले असताना तिथं वाला तो आमचा नाही घेतो, वाला तो भरवाड जो म्हणतो वाला तो आमचा नाही घेतो, तो अगोदरपासून काँग्रेसच काम करत गेलाय। तो व्यक्तीने आमदार साहेबांचे कान भरले, त्याच्याबरोबर राहणारे काँग्रेसवाल्यांनी आमदार साहेबांचे कान भरले। तो फोटो त्यांनी व्हायरल केला, आमदार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही एक फोटो व्हायरल करा आणि एक बोला, तरी सुद्धा मी उदित सिंग दादा सोबत जाऊन प्रत्येक समाजामध्ये मी स्वतः प्रत्येक समाजामध्ये जाऊन आम्ही दादांसाठी वोटिंग मागितली आहे। मग मला दिसत होतं हे लोक आपल्याला टाळायचा प्रयत्न करताय। त्यानंतर माझ्या वडिलांनी सुद्धा इथं समाजाची मीटिंग घेतली असताना त्या टायमाला शहराध्यक्ष होतं, त्या टायमाला त्यालाही बोललं गेलं की हा तुझा भाऊ वागतो आणि हिची वागणूक बरोबर नाही असं करून, हे बापजी समोर बोललं गेलं होतं असं। आणि माझ्या वडिलांनी जेव्हा 100 लोकांसमोर समाजाला सांगितलं की पूर्ण मदत बीजेपीला करावा असं,
मग आम्ही तिथून निघून गेलो. त्यानंतर मी एक व्हिडिओ क्लिप आहे, ऑडिओ क्लिप आहे, मी आमदार साहेबांना सुद्धा ती दिली होती. मला आमदार साहेबांनी विजय भाऊच्या बंगल्यावर सांगितलं होतं की तुम्ही या व्यक्तीला असं बोलले. म्हटलं त्या व्यक्तीला विचारा मी असं बोललो का. त्याला फोन करून लावला फोन आणि त्याला ऐकून दिलं मी की म्हटलं मी तुला बोललो का तू मला बोलला. तो म्हणे मी बोललो तुम्हाला. माझा काय विषय आहे का. नाही. मग आमदार साहेबांना जेव्हा मी सर्व प्रूफ देतोय तो विषयच काय पाहिजे. मी आमदार साहेबांना हेही बोललो तुम्ही माझे मोठे भाऊ आहेत. रस्ते मी चुकत आहे ना, रस्त्यावर तुम्ही दोन माझे चप्पल मारा दोन कालावर मी मार खायला तयार आहे, पण मी चुकीचं कोणाचं ऐकून घेणार नाही. मी आमदार साहेबांना हे सरळ सांगितलं. त्यानंतर आमदार साहेबांनी निवडून आल्यानंतर मला एक दिसतंय पैसे वाटपचा टाइम आला. पैसे वाटपचा टाइम आला. तो वाटपचा टाइम आला त्यांना गावाच्या लोकांना जे लोक चालत नाही अशा लोकांना माझ्या प्रभागामध्ये जबाबदारी दिली गेली. त्या लोकांशी आम्ही बोलत नाही काही नाही. त्या लोकांना 10 लोकांमध्ये त्याच्यामध्ये रामाचं नाव होतं एकट्याचं. रामाचं नाव होतं. रामा तिथं बापजीकडे गेला. बापजीने सांगितलं तो येईल. मी तेव्हा रस्त्यावर नंदुरबारला तुम्ही आंबंडीला माझे मामा होते मी तिथं होतो. तिथून परत आलो मी. परत आल्यानंतर मला कळलं की त्यांनी रामाचं आणि कैलास भाऊचं नाव टाकलंय. मग यांना आपल्यावर भरोसा नाही ना तर आपण तशीच गाडी काढली आम्ही सरळ अंबरनेर पळून गेलो. आणि जे लोकांनी पैसे वाटले काय करतात काय ते लोक जे माझ्या वाड्याला जे लोक चालत नाही ते लोकांना पैसे वाटपला आणि इथं पाठवलं. तर मला सांगा ज्या तुम्हाला ते लोकांना जे लोक चालत नाही कशाला वोटिंग करतील ते लोक. आणि माझा काय संबंध आला तिथं. मी कोणाला 1 रुपया वाटला मी नाही. उलट काँग्रेसचा पैसा सुद्धा माझ्या वाड्यात भरवाड समाजला भेटलेला नाही.